हॅलो मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण सॉर्टिंग कशा प्रकारे करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईन क्वेरी बद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचं प्रॅक्टिकल पण बघणार आहोत. जॉईन क्वेरी काय करते की आपले जे मल्टिपल टेबल असतात किंवा दोन टेबल असतात त्यांना एकत्र जॉईन करण्याचे काम करतं. तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो आणि त्याचे 3 टाईप आहेत जॉईन करायचे. तर एक इनर जॉईन, तर 3 टाईप आहेत जॉईन करायचे. एक इनर जॉईन आहे, एक लेफ्ट जॉईन आहे आणि एक राईट जॉईन. तर इनर जॉईन काय करतं की जे सपोज आपण आहे ना, आता आपण एक एक्झाम्पलच्या थ्रू जायचं म्हणजे आपण 2 टेबल क्रिएट केलेले, एक कस्टमर आणि एक ऑर्डर्स. हा ऑर्डर्स मध्ये आपण कस्टमर आयडी दिला होता. तर तो कस्टमर आयडी कस्टमर आयडी कस्टमर्स टेबल मध्ये आहे. तर तो ज्या कस्टमर आयडी मध्ये जेवढी लिस्ट आहे कस्टमर आयडीची ती इनर जॉईन मध्ये तेवढीच लिस्ट आपल्याला दिसणार इनर जॉईन मध्ये. लेफ्ट जॉईन मध्ये काय करणार, लेफ्ट म्हणजे जे आपण लेफ्ट साईडला ठेवणार म्हणजे आपण प्रॅक्टिकली बघू आपण ते. कस्टमर आयडी मध्ये कस्टमर्स मध्ये कस्टमर आयडी आपण पास केलेले आहे आणि त्याचाच रेफरन्स आपण फॉरेन कीच्या थ्रू कस्टमर आयडी थ्रू घेत आहे कस्टमर आयडी टेबल मधला. तर ते आपण कसं करू शकतो, तर ते 3 टाईप आपण बघणार आहोत. तर लेट स्टार्ट. तर जॉईन क्वेरीचा सिंटॅक्स आपण बघणार आहोत. तर त्याचा सिंटॅक्स असा आहे की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 1 आणि दुसरा टेबल असणार की त्याच्यात आपण आहे ना रेफरन्स दिलेला असणार. तर त्याच्यासाठी आपल्याला आता 3 टाईप मी जसं सांगितलं, इनर, लेफ्ट आणि RIGHT राईट जॉईन. तर हे 3 टाईपचे जॉईन झाले. हे तिन्हीपैकी आपण एक वापरणार आहोत आणि ते प्रत्येकचं आपण एक्झाम्पल बघणारच आहोत की त्याचा डिफरन्स पण आपण जाणून घेऊया. आणि नंतर त्याच्यानंतर टेबल नेम टेबल 2 आणि टेबल 2 आणि ऑन. आता इथे कंडिशन असणार आहे की जे आपण रेफरन्स दिलेले ते. तर टेबल 1 डॉट जे काय आयडी असेल म्हणजे जी आपण व्हॉट एव्हर जी आयडी दिली असेल ती आयडी द्यायची, त्याला इक्वल टू टेबल 2 डॉट जी आयडी रेफरन्स दिलेली ती आयडी इथं द्यायची आणि जस्ट सेमीकॉलन द्यायची. हे झालं सिंटॅक्स. हा सिंटॅक्स झाला. तर आता प्रॅक्टिकल आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर आपण ऑर्डर्स टेबल मध्ये जसं की आपण बघितलं की कस्टमर आयडीचा रेफरन्स दिलेला होता, तर फॉरेन कीच्या थ्रू. तर ते आपण कसं करणार आहोत ते बघू. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स अँड देन इनर जॉईन आपण पहिल्यांदा बघू. इनर जॉईन ऑर्डर्स ऑन. आपण आता कस्टमर्स डॉट कस्टमर आयडी इज इक्वल टू ऑर्डर्स डॉट कस्टमर आयडी आणि जस्ट सेमीकॉलन देऊया आणि ही क्वेरी एक्झिक्यूट करूया आपण. तर तुम्ही बघू शकता की जे कस्टमर आयडी मध्ये आपण जे आयडी होती कस्टमर आयडीची जे 3-2 होते, तर ते 3 आयडीला कोण आहे 2 आयडीला कोण आहे, तर ते तशा प्रकारे आपल्याला डेटा भेटलेला आहे की आता आपल्याला कळेल की बाबा हा केशवनी ऑर्डर 1 मध्ये 52 रुपयाची अमाऊंटचे काही वस्तू मागवली. हे एक्झाम्पल. आता तसंच आपण आहे ना, आता लेफ्ट जॉईन काय आणि राईट जॉईन काय. तर इथं आपण बघू शकतो की दोन सेक्शन. एक लेफ्ट हँड सेक्शन कस्टमर आयडी फर्स्ट नेम लास्ट नेम आहे
आणि एक दुसरा सेक्शन आहे राईट हँड साईडचं. तर आपण आता लेफ्ट केलं की लेफ्ट साईडचे सगळे एलिमेंट्स शो करणार. नंतर त्याचा रेफरन्स असणार ऑर राईट साईडच्या ह्याच्यामध्ये. जर तो नसेल तर तो नल दाखवणार. तर ते आपण बघूया. सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम customers in left join orders on customers dot customer ID is equal to orders dot customer ID जस्ट सेमीकोलन द्यायचे. आणि आता आपण बघू शकता की जे जे लिस्ट असणार आहे फर्स्ट नेम लास्ट नेम ती सगळी लिस्ट येणार आणि त्याच्या समोर ऑर्डर आयडी दिसणार. जस्ट एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे बघू शकता ऑर्डर आयडी फर्स्ट नेम प्रसाद, त्याचे ईमेल आयडी आणि ते ऑर्डर त्यांनी दिला असेल तर ते ऑर्डर दिसणार पण नल दाखवतो. तर हे तसं दाखवणार सर्व सर्व एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही शॉर्ट पण झाले केशवने किती 3 ऑर्डर केलेले होते तर ते त्याची लिस्ट दाखवत आहे. तर हे झालं लेफ्ट जॉईन. आता राईट जॉईन आपण बघूया. राईट जॉईनचं तर काही नाहीच ना कारण आपण ते रेफरन्स दिलेला आहे तर तेवढंच टेबल आहे जो की इनर जॉईनचा आलेला होता. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर आयडी select star from customers, right join, RIGHT, join, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स, नंतर राईट जॉईन आणि ऑर्डर्स ऑन customers dot customer ID ID is equal to orders dot customer ID IT जस्ट सेमीकॉलन देऊन एक्झिक्यूट करूया आपण आता. बघा तर तुम्ही बघू शकता की सर्व लिस्ट आलेली आहे जेवढी ऑर्डरची होती ती एवढी. जेवढे पण ऑर्डर्स आपण ऑर्डर आयडी होती तेवढी सगळे क्रम एक सिक्वेन्सनी त्याची लिस्ट आलेली आहे. तर हे 3 प्रकारचे जॉईन झाले. तर तुम्हाला जसं समजलं की लाईक इनर म्हणजे व्हॉट एव्हर एलिमेंट्स असतील जे आपण फॉरेन केले रेफरन्स दिलेली होती ना ते लिस्टची पूर्ण एक लिस्ट येणार आहे. ते आयदर आपण एक्सचेंज पण करू शकतो. जिथं कस्टमर्स आहे तिथं ऑर्डर्स पण दाखवू शकतो. जिथं ऑर्डर्स आहे तिथं कस्टमर पण दाखवू शकतो. फक्त लॉजिक उलट होईल आता. तर ते पण करू शकतो. आणि दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.